इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सुद्धा फोनवरनं धमकी देण्याचा प्रकार या कोरटकरांनी केलेला होता। काही दिवसापूर्वी सोलापूरकरांनी बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर त्यांना बंदोबस्त देण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही गनिमी काव्यानं घुसून त्यांना याबाबत जाब विचारणार। कोरटकरच्या घराबाहेर सुद्धा काल बंदोबस्त देण्यात आलेला होता, तरी सुद्धा कोरटकर पसार झाला। तो आजपर्यंत पोलिसांना सापडत नाही आहे। शुभम शेट्टी, शिवसेना जिल्हाध्यक्ष। शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल प्रशांत कोरटकरांनी 3 दिवसापूर्वी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक अशी वक्तव्य केलेली होती। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सुद्धा फोनवरनं धमकी देण्याचा प्रकार या कोरटकरांनी केलेला होता। जुना राजवाडा पोलीस ठाण्यात 3 दिवसापूर्वी कोरटकरांवर गुन्हा दाखल होऊन सुद्धा कोरटकरांना अटक झालेली नाही। काही दिवसापूर्वी सोलापूरकरांनी बदनामीकारक वक्तव्य केल्यानंतर त्यांना बंदोबस्त देण्यात आला। कोरटकरच्या घराबाहेर सुद्धा काल बंदोबस्त देण्यात आलेला होता, तरी सुद्धा कोरटकर पसार झाला। तो आजपर्यंत पोलिसांना सापडत नाही आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्यांना मोकाट सोडून या प्रवृत्तीचं सरकार समर्थन करते का हा प्रश्न आहे। मुख्यमंत्री महोदय 6 तारखेला कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांनी या 4-5 दिवसामध्ये अटक करून त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी आमची शिवसेनेची मागणी आहे। आणि जर ही कार्यवाही झाली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये आम्ही गनिमी काव्यानं घुसून त्यांना याबाबत जाब विचारणार। कारवाई न करता त्यांना जाणीवपूर्वक अभय दिले असा आरोप आहे का तुमचा, काय वाटतं? नाही, 2-4 दिवसामध्ये जर अटक होत नसेल तर सरकारचं धोरण काय आहे त्याच्यावर खरं तर शंका आहे आणि मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला अपेक्षा आहेत। नाहीतर आम्हाला 6 तारखेला नाईलाजानं कोल्हापुरी जाब त्यांना विचारायला लागणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।